वर्षामध्ये माझा अजून एक कागद राहिलाच न करतो बघू त्याच्याकडे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मधल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. साधारण 288 नगरपालिका नगरपंचायतीला मतदान होणार आहे. कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या भागात आचारसंहिता लागलेली आहे. मी काल पुणे जिल्ह्याचं माझ्या सहकार्य मित्रांना एकत्र घेऊन आढावा घेतला आणि त्याच्या आधी सोमवार ते शुक्रवार मी मुंबईमध्ये राज्याच्या बद्दलचा मी सुनील तटकरे आणि बाकीचे आमचे सगळे सहकारी आम्ही सगळ्यांनी मिळून तो आढावा घेतला. आता बारामतीमध्ये आज मी सकाळपासून थोडीशी चाचपणी केली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ही नगरपालिका पूर्वी आघाडीवर लढली जायची किंवा अशा पद्धतीनं म्हणजे स्वर्गीय कारभारी अण्णा असताना पण, स्वर्गीय विनोद कुमार गुजर साहेब असताना पण त्यांचे पॅनल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची आणि जे येतील ते पवार साहेबांचे असं साधारण त्या काळातलं सूत्र होतं. पण ज्यावेळेस बारामतीकरांनी मला 91 साली खासदार केल्यानंतर मी ठरवलं की बाबा आपण पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षाच्या नावावर का निवडणूक लढवायची. कारण काय होतं, आघाडीमध्ये तुम्हाला व्हीप बजावता येत नाही, तुम्हाला काही मर्यादा पडतात आणि ज्यावेळेस तुम्ही पक्षाच्या चिन्हावर लोकांना निवडून आणता त्यावेळेस पक्षविरोधी काही गोष्टी झाल्या वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टीची कारवाई करता येते. अशा सगळ्या गोष्टीतनं मग मी त्या काळापासून सुरुवात केली आणि मला आनंद आहे. बारामतीकरांनी नेहमीच मला साथ दिली. चढ उतार आले गेले वेगवेगळे राजकीय, परंतु सर्वसामान्य बारामतीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हा आजपर्यंतचा माझा अनुभव. त्याच्यामुळे मी स्वतःला समाधानी समजतो. आताही मी निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीकरांना सांगणार आहे की बाबा मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहराचा आणि माळेगाव नगरपंचायतीचा पण कायापालट करून दाखवील. जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून जातात, नगराध्यक्ष म्हणून निवडून जातात, ते त्या भागामध्ये चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील. कारण गेले 35 वर्ष मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. अशा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होते, परंतु मी अनेकांना आज सांगितलं की बाबांनो, सोमवार मंगळवार बुधवार फॉर्म भरू नका. म्हणजे ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचे त्यांना, नाहीतर म्हणाल की बघा अजित पवार तर आता ही हुकुमशाही झाली. ज्यांना माझ्या बरोबर नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये राहण्याची इच्छा नाही, ते स्वतंत्र विचारायचे. त्यांना प्रत्येकाला आपापला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. मग ते नगराध्यक्ष पद असेल किंवा नगरसेवकाचं पद असेल. म्हणून मी आज माझ्या बहुतेकांना सांगितलं